तर विधान भवन भागातली ही दृश्य आहेत। काही मागण्यांसाठी एक व्यक्ती झाडावर चढलेली आहे आणि त्या व्यक्तीला आता खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालंय आणि सीडी लावून उंच त्याला खाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाचे जवान दिसतायत, ते झाडावर चढलेल्या व्यक्तीला खाली उतरण्याचं आवाहन करतायत। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड आता आपल्यासोबत आहेत। गिरीश, नक्कीच सौरव, आपण पाहतोय की जवळपास 1 तास होत आलेला आहे आणि या व्यक्तीने संपूर्ण प्रशासनाला आणि यंत्रणेंना वेठीस धरलेला आहे। जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही, झाडावरून खाली उतरणार नाही असा पवित्राच घेतला। त्यामुळे फायर ब्रिगेडच्या 2 शिड्या या ठिकाणी मागवण्यात आल्या आणि एक मोठी क्रेन सुद्धा या ठिकाणी पोहोचल्याचे चित्र आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतंय। 2 फायर ब्रिगेडचे जवान आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। तर वरती झाडावर जर आपण पाहिलं तर पोलीस दलाचा एक जवान, त्यासोबतच फायर ब्रिगेडचा एक जवान आणि एक कृषी विभागाचा जो अधिकारी आहे तो सुद्धा वर जाऊन आलेला आहे आणि आपल्याला लिखित पत्र पाहिजे की आपल्या मागण्या पूर्ण होतील, त्याशिवाय आपण खाली उतरणार नाही असा पवित्रा त्याने घेतलेला आहे। त्यामुळे काही अधिकाऱ्यांकडून आता लेखी स्वरूपामध्ये पत्र लिहून आणलं जात आहे आणि हे पत्र आल्यानंतर ही व्यक्ती झाडाखालून उतरणार अशी प्राथमिक माहिती मिळते। त्यामुळे या अधिकाऱ्याची वाट हे फायर ब्रिगेडचे जवान कर्मचारी पाहत असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय आणि त्यानंतर जेव्हा हा अधिकारी पोहोचेल कृषी विभागातला पत्र घेऊन, त्यावेळी ही क्रेन वर जाईल आणि या क्रेनच्या माध्यमातून या व्यक्तीला खाली उतरवण्यात येईल असं बोललं जात आहे। त्यामुळे हा व्यक्ती शिडीच्या द्वारे खाली उतरणार आहे की क्रेन लावून त्याला खाली उतरवलं जाईल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। जवळपास 1 ते सव्वा तास झालेला आहे, ही व्यक्ती झाडावर आहे आणि आज सकाळी पहाटे किंवा रात्रीच्या वेळेस ही व्यक्ती या इतक्या मोठ्या उंच वडाच्या झाडावर पोहोचल्याची माहिती मिळते, कारण त्यावेळी पोलिसांचा फारसा बंदोबस्त या परिसरामध्ये नसतो। पण आता रात्रीच्या वेळेस देखील पोलिसांचा बंदोबस्त या परिसरामध्ये तैनात ठेवावा लागणार की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे आणि त्याची चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे। कारण ही व्यक्ती ज्यावेळी वर गेली त्यावेळी आज सकाळी एका पोलीस इन्स्पेक्टरनं झाडावर बॅनर पाहिला आणि बॅनर पाहिल्यानंतर हा बॅनर नेमका झाडावर कसा पोहोचला हा प्रश्न त्याला पडला। यानंतर झाडाच्या मागे जाऊन ज्यावेळी त्यांनी पाहिलं तेव्हा लाल रंगाच्या शर्टामध्ये हा व्यक्ती झाडावरच बसल्याचं निदर्शनास आलं आणि मग कॉल देण्यात आला। ठीक आहे गिरीश, धन्यवाद या माहितीबद्दल।